नमस्कार. जानकी आणि ऋषिकेशमध्ये भांडणं लावण्याचा शर्वरीचा प्लॅन ऐश्वर्याने चांगलाच उधळून लावलेला असतो. ऐश्वर्याने शर्वरीच्या सटासट कानाखाली मारलेले असतात. त्यावेळेला सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या हे काय चाललंय? तू शर्वरीवरती हात कसा काय उचललास? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आता तर फक्त मी हात उचललाय. तुम्हाला माहिती तरी आहे का या बाईने काय केलं होतं? आई प्लीज, तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही हिला पाठीशी घालण्याचं काम करू नका. तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, बस झालं ऐश्वर्या, बस झालं. काय चाललंय तुझं? अगं तू तर सगळं भानच विसरलीस. अगं तू तू या घरच्या लेकीवरती हात उचललास, तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, ते काही नाही, मला या घरात किंमतच नाही. मुळात मला या घरात आता राहायचंच नाहीये. सगळेजण नुसती माझीच वाट लावत असतात. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, तू जरा शांत होशील शर्वरी? ऐश्वर्या काय झालं सांगशील का आम्हाला? तेव्हा ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, जानकीचा आता जिन्यावरून पाय सटकला होता. खरं सांगायचं तर त्यावेळेला तिथे शर्वरीने तेल टाकलं होतं, पण तुम्ही स्वतः सावरलत म्हणून हे सगळं निस्तरलं गेलं. नाहीतर आता काय झालं असतं या गोष्टीचा तरी विचार करा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय चाललंय तुझं? तू मुद्दामून करतेस का ऐश्वर्या हे सर्व? जानकी बहिणीच्या मनातून मला उतरवायचं आहे का? ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू आत्ता जानकी बहिणीशी चांगलं वागायला लागलीस, पण जानकी बहिणी तुला तर माहिती आहे ना माझ्या मनात तुझ्याविषयी किती प्रेमाची भावना आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या ऐश्वर्या तू शांत हो, आणि शर्वरी वंश तुम्ही सुद्धा शांतच व्हा. तुम्ही कशाला उगाच आकांतांडव करताय? तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, याचा अर्थ तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये. असं का करतेस तू जानकी वहिनी? माझ्यावरती विश्वास ठेव ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्लीज तुम्ही स्वतःला शांत कराल का? प्लीज प्लीज तुम्ही शांत राहा. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काय चाललंय तुझं? तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस का? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या आपण या विषयावर नंतर बोलूया. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी प्रत्येक वेळेला ऐश्वर्याने चुकीचं वागायचं आणि तू मात्र तिला पाठीशी घालायचं. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई आई तुम्हाला कळतंय आता तुम्ही कोणत्या दिशेला बाजून येताय? आई प्लीज, ऐश्वर्या सुद्धा या घरची सून आहे. तेव्हा लगेच आजी बोलते, हो ना, ऐश्वर्या या घरची सून असेल, पण शरयू या घरची मुलगी आहे हे तिने विसरायचं नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, ओ आजी तुम्ही तर गप्पच बसाओ, नका उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करू. मुळात तुमची सवय कशी आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे. त्यावेळेला सारंग बोलतो, ऐश्वर्या तुम्ही जरा शांत बसाल? ऐश्वर्या का तुम्ही असं वागताय? का तुम्ही असा वेडेपणा करताय? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, बस झालं आता, आता मात्र मला काही एक ऐकायचं नाहीये. जानकी या बाईवरती विश्वास ठेवू नकोस. ही बाई दिसते तशी नाही, खोटारडी आहे. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला नजरेने इशारा करते. त्यावेळेला ऐश्वर्या गप्प बसते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऐश्वर्याची खूपच चिडचिड झालेली असते, तिला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात अवंतिका आणि जानकी तिथे आलेले असतात. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्या तू सगळं जे काही सांगत होतीस ना ते मला ऑलरेडी माहिती आहे, कारण माझ्या पायाला तेल लागलं होतं. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी मग तू ते तिथे का बोलली नाहीस? तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण शर्वरी वंशांना मला गाफील ठेवायचं होतं. तेव्हा मात्र मोठ्यानी शेवटी ऐश्वर्या बोलते, गाफील ठेवून तिचा गळा कापायचा का? त्यावेळेला जानकी बोलते, हो ऐश्वर्या तिला संपवायलाच लागेल, कारण या घरावरती जर का ती संकट आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला तिची लायकी दाखवावीच लागेल. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, मला तर धडकीच भरते हे सर्व ऐकून. खरोखर आपले नवरे आपल्याला साथ देतील का? तेव्हा जानकी बोलते, नाही, ऋषिकेश कडून तर अपेक्षाच करायला नको, कारण ऋषिकेशनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शर्वरी बद्दल त्यांना काही एक ऐकायचं नाही. इथेच सगळं काही समजून जा. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. आणि त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या आपल्याला आधी त्या राहुलला शोधावं लागणार.
तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, राहुल, अगं त्याला कुठे शोधायचं? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता आपल्याकडे तर पर्यायच नाहीये, आता आपल्याला काहीतरी करावं लागणार, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आता तू बघ मी काय करते ते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, राहुलचा फोन शर्वरीला आलेला असतो. तो शर्वरीला म्हणतो, शर्वरी मला खूप आठवण येते तुझी, नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. शर्वरी तू असं का वागतेस? तुला मला भेटावंसं वाटतच नाही का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, राहुल राहुल शांत हो. अरे एवढा हायपर कशाला होतोयस तू? राहुल प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला राहुल बोलतो, कसा शांत होऊ? मला तुला भेटल्याशिवाय बरंच वाटणार नाही. प्लीज मला तुला भेटायचं आहे. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, राहुल तुला काय वाटलं मला तुला भेटायचं नाहीये का? मला सुद्धा तुला भेटावंसं वाटतं, पण काय करणार, पर्याय नाही आपल्याकडे. त्यावेळेला राहुल बोलतो, ते काही नाही, मी आज तुला भेटणार म्हणजे भेटणार. त्यावेळेला शर्वरी बोलते, तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्या हातात आलेलं सगळं काही निघून जाईल. आता तूच विचार कर तुला कसं वागायचं आहे ते. प्लीज प्लीज तू स्वतःला शांत करशील का? तेव्हा लगेच राहुल बोलतो, नाही, मी स्वतःला शांत करणार नाही. तू नको ना काळजी करूस, मी तुला भेटतो ना बरोबर, कुणालाही डाऊट येणार नाही, अशा पद्धतीने मी भेटेन. हे ऐकल्यानंतर शर्वरी बोलते, राहुल मला सुद्धा तुला भेटावंसं वाटतं, कधी एकदा तुला मिठी मारते असं होतंय, पण काय करू, माझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाही आहे. तेव्हा लगेच राहुल बोलतो, तू काळजी नशील करणार तर एक बोलू, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन, तुला काळजी करायची गरजच नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आपण सगळं काही एकत्र मिळून करू. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, चालेल, तुला जे करायचंय ते कर, पण प्लीज प्लीज जरा शांततेने कर, नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल. तेव्हा लगेच राहुल बोलतो, तुला काळजी करायची गरजच नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, शर्वरी सारखी दाराकडे बघत असते. त्यावेळेला लगेच जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश काय झालं, तुम्ही दाराकडे सारखं का बघताय, कोणी येणार आहे का? तेव्हा लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, म्हणजे आता मी दाराकडे सुद्धा बघायचं नाही का, की दाराकडे बघताना सुद्धा तुला विचारायचं? नाही जानकी वहिनी तू सांग. नाही, उगाच विचारलेलं बरं ना, कारण तुझ्याच नावावरती प्रॉपर्टी आहे, परत तू मलाच बोलशील. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश मी असं बोलले तरी का, तुम्ही असा विचारच का करता? शर्वरी वंश एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस बस, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. येता जाता सारखं आपलं मला बोलत असता, या घरात मी माझ्या मताने वावरायचंच नाही का? तेव्हा लगेच जानकी बोलते, चुकलं माझं, एवढा आकांतांडव करू नका, चुकलं. तेव्हा शर्वरी बोलते, काय मी आकांतांडव करते, मी आरडाओरडा करते? आई बघितलंस, आधी जखमेवरती मीठ चोळायचं आणि नंतर मात्र मुद्दामून त्याच्यावरती औषध लावण्याचा प्रयत्न करायचा. आई तुम्हाला तरी पटतंय का, बोला ना. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, प्लीज प्लीज जरा तू शांत बसशील, खरंच मला ना कंटाळा आलाय तुझ्या या वागण्याचा शर्वरी, मला कळतच नाही काय बरोबर काय खोटं ते. शर्वरी प्लीज तू जरा शांत बस ना. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तू ये इकडे. त्यावेळेला जानकी बोलते, अहो पण मी काय बोलले, मी तर सरळ सरळ विचारलं, पण शर्वरी वंशांनी मात्र वेगळाच अर्थ काढला. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप बस, उगाच आहे ना आता ऋषिकेश दादा समोर खोटं खोटं बोलायची गरज नाही. त्यावेळेला जानकी बोलते, बस झाला शर्वरी वंश, अति होते आता तुमचं. काय ना शर्वरी वंश, मी माझ्या नवऱ्याशी कधीच खोटं बोलत नाही आणि बोलणार सुद्धा नाही. तुम्ही जे काही वागताय ना ते वागणं बंद करा शर्वरी वंश, तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय आणि मुळात तुम्ही इतक्या का बदलला आहात ना तेच मला कळत नाहीये. शर्वरी वंश माझ्याशी वागताना नीट वागायचं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही, तुमचं जे काही चालू आहे ना ते बंद करा. त्यावेळेला तेवढ्यात तिथे दारावरती जोरात ठोठावण्यात येतं. शर्वरी लगेच तिथे समोर गेलेली असते. तो राहुलच असतो जो वेषांतर करून रणदिव्यांच्या घरात आलेला असतो. ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, कोण आहे हा?
त्यावेळेला लगेच मोठ्यानी शरयू बोलते, विक्रांतचा मित्र आहे. काय आहे ना, मीच त्याला बोलावलं सगळं काही विचारायला. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, या या ना या. पण हे एवढे म्हातारे कसे? त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, हो ना ऋषिकेश दादा, तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळंच वाटतंय ना. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, एवढे म्हातारे कसे म्हणजे? असतात ना एकेकाचे म्हातारे मित्र सुद्धा. तेव्हा मात्र राहुल बोलतो, अहो विक्रांत आणि मी खास मित्र, पण आमच्यात मात्र वयाचं अंतर. पण कधीच त्याने मला ते जाणवून दिलं नाही बरं का. सगळ्या गोष्टी पोरगा माझा ऐकायचा. हे ऐकून ऋषिकेश बोलतो, या या बसा. त्यावेळेला लगेच तिथे येऊन राहुल बसलेला असतो आणि तो शर्वरीला बोलतो, शर्वरी बाळा ये इथे बस ये. आणि तो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो, खरंच बाळा तू खूपच धीराची आहेस, म्हणून हे सगळं निभावून नेतेस. अगं कुठे गेलाय विक्रांत काय माहिती. अगं मी सुद्धा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला मात्र जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्याला हे खटकलेलं असतं, कारण राहुलने चक्क शर्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. त्यावेळेला शर्वरी त्याच्याशी पुटपुटत असते. ती म्हणत असते, हे काय करतोयस तू, याच्याने संशय येईल. त्यावेळेला मात्र राहुल तिच्या खांद्यावरून हात काढतो. त्यावेळेला जानकी बोलते, अरे वा शर्वरी वंश, हे तर तुमच्या जवळ अति फ्रीली वागतात, म्हणजे तुमच्या खांद्या वगैरेवरती हात ठेवतात. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय आहे ना ते वयाने मोठे आहेत आणि प्रत्येक वेळेला ते मला असं जवळ घेतातच. तेव्हा मात्र जानकी बोलते, कमाल आहे, म्हणजे ऋषिकेशचे सुद्धा असे मित्र आहेत, पण ऋषिकेशच्या कोणत्या मित्रांनी असा आगाऊपणा जर का केला ना तर मी तर थोबाडच फोडेन त्याचं. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश बोलतो, जानकी शांत हो. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्हाला या गोष्टी खटकल्या नाहीत का? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तू जरा शांत होशील. त्यावेळेला सुमित्रा बोलते, ऋषिकेश जानकी अगदी बरोबर बोलतेय, काही चुकीचं बोलत नाहीये आणि शर्वरी हे चुकीचं आहे. तू असं कसं काय वागू शकतेस? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई प्लीज आता हे सर्व चालतं, एवढं काही मोठं करायची गरज नाही. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, आई सोड विषय. त्यावेळेला अवंतिकाचं लक्ष राहुलच्या दाढीकडे जातं. एका साईडनी दाढी निघालेली असते. त्यावेळेला अवंतिका ऐश्वर्याला पुटपुटत असते. ती म्हणत असते, ऐश्वर्या बघ त्याची दाढी बघ, त्याची दाढी नकली आहे. त्यावेळेला ऐश्वर्या त्याच्याकडे नीट बघते आणि तिला संशय येतो. ती स्वतःशीच म्हणते, हा तर तोच राहुल आहे ज्या राहुलला मला पकडायचं होतं. तेव्हा मात्र मोठ्यानी अवंतिका बोलते, काय चाललंय हे सर्व? शर्वरी वंश तुम्ही असं कसं काय वागू शकता? त्यावेळेला शर्वरी बोलते, अवंतिका झाला ना आता हा विषय आता वाढवू नकोस प्लीज अवंतिका, प्लीज शांत राहा. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, मला तर तुमच्या वागण्याचाच अर्थ कळत नाही, तुमचं वागणंच समजत नाहीये. प्लीज तुमचं हे वागणं मात्र बंद करा. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या शर्वरी जवळ जाते आणि शर्वरीला म्हणते, शर्वरी वंश खरं सांगू का, आता मला कळून चुकलं की तुम्ही अगदी बरोबरच आहात. शर्वरी वंश माझं चुकलं की मी तुमच्यावरती संशय घेत होते. तेव्हा शर्वरी बोलते, कळलं ना, मग आता विषय सोडा, आता उगाचच विषय ताणायची गरजच नाहीये. प्लीज हे सर्व इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, शर्वरी वंश तुम्हाला चिडायची गरजच नाही. शर्वरी वंश प्लीज स्वतःला शांत कराल का? आणि त्याच वेळेला अवंतिका राहुल जवळ जाते आणि राहुलला बोलते, काय आहे ना, खरं सांगू का, तुम्ही एवढे म्हातारे, आम्ही आमचे विक्रांत भाऊजी एवढे तरुण, म्हणून आम्हाला खरं तर डाऊट आला, पण आता तर माझा विश्वासच बसलाय की तुम्ही कधी चुकीचं वागू शकत नाही. तुम्ही तर आमच्या शर्वरी वंशांच्या सोबत आहात हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा मात्र मोठ्यानी तो बोलतो, हो ना, शर्वरीच्या सोबत तर मी कायम असणार आहे, तिला मी कधीच एकटं सोडणार नाही, कायम मी तिच्या सोबतच आहे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, खरंच मला या गोष्टीचा खूपच आनंद होतोय की तुम्ही तिच्या सोबत आहात, बाकी मला काहीही नको. तेव्हा मात्र राहुल बोलतो, हो तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच वेळेला ऐश्वर्या त्याची दाढी खेचते, त्यामुळे त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो.
त्यावेळेला जानकी बोलते, तू तू इथे काय करतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हे सर्व काय चाललंय ऐश्वर्या तुझं? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, एक मिनिट शर्वरी, तुझं काय चालू आहे हे सर्व? शर्वरी, तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस, असं नाही का वाटत तुला? शर्वरी, प्लीज तुझं वागणं बंद करा, कारण तुझ्या वागण्याचा खरंच त्रास होतोय. शर्वरी, हे सर्व करायची गरज काय होती? कोण आहे कोण हा? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश मी सांगते ना, हा राहुल, शर्वरी वंशनचा बॉयफ्रेंड, स्वतःच्या नवऱ्याला मारून शर्वरी वंश याच्यासोबत रंग उधळतायत. याच्यासोबत शर्वरी वंशना हे शहर सोडून कायमचं परदेशी निघून जायचंय, बरोबर ना शर्वरी वंश? त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी माझ्या मुलीवरती संशय घ्यायचा नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, बस करा आई, ज्या मुलीला तुमच्याबद्दल काळजीच नाहीये त्या मुलीवरती संशय घ्यायचा नाही. आई तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? जरा विचार करून बोलत जा, तुमच्या वागण्याचा अर्थ काय येतो? तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला तो मोठ्याने बोलतो, बस शर्वरी, आता सांग ना सगळ्यांना की तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून. त्यावेळेला जानकी त्याचा सटासट थोबाड फोडते आणि त्याला म्हणते, लाज नाही वाटत एका लग्न झालेल्या स्त्री सोबत संबंध ठेवायला? अरे कोण समजतोस कोण तू स्वतःला, आणि ते वेषांतर करून आलास? तुला काय वाटलं या रणदिव्यांच्या तिन्ही सुना म्हणजे तुला काय खेळ वाटला का? रणदिव्यांच्या तिन्ही सुनांनी जर का ठरवलं ना तर तुझी चांगली बोबडीच वळवू शकतो. अरे तुला माहिती नाही या रणदिव्यांच्या तिन्ही सुना काय काय करू शकतात त्या? त्यावेळेला लगेच जानकी असं बोलताच अवंतिका बोलते, जाऊ देत ना आई, हा खरा चेहरा आहे तुमच्या शर्वरीचा. खरं सांगायचं तर हाच खरा चेहरा तुमच्या समोर आणायचा होता, पण आमच्याकडे मात्र पर्याय नव्हता. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका मिळून शर्वरीचा बाजार उठवतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.